पहिलंच बॉल सीमारेषे बार चौकार. चांगली सुरुवात आणि पुन्हा एकदा टॅप शॉट आणि पुन्हा एकदा चौकार. जबरदस्त असे बॅक टू बॅक चौकार इथे बसलेले आहेत आणि संघासाठी महत्वाच्या 4-4-8 धावा आलेल्या आहेत. चांगला असा हा बॉल ऑफ स्पिन केलेला आहे आणि चौकारांची रिदम तोडलेली आहे. त्रिफळाची चांगला असं खेळाचं प्रदर्शन रमेदी संघ करत आहे आणि अतिशय क्रीडाप्रेमी असा हा रमेदी संघ. ह्याच्यामधले काही खेळाडू हे कामानिमित्त बाहेर असतात, पण जेव्हा जेव्हा ते येतात तेव्हा ते मेक शुअर की त्यांना खेळायला मिळेल. पुन्हा एकदा रमेदी संघ मी तुमच्या सगळ्यांचं गावात स्वागत करतो. चांगल्या खेळाचं आपण प्रदर्शन करत आहात आणि त्रिफळाची एक रूप झालो सुखमोन माता आई जीवदानी विजय हा प्रबळ दे. जात पात धर्म पंथ मानले समान सारे खेळली कधी ना खेळी राजकारणी. बहुजनास साथ देत चालले पुढे पुढे जीव वेचला तुम्ही समाज. आणि पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या झालेली आहे 10. 2 गडी बाद आणि पुढील गोलंदाज आलेले आहेत विवियन. बघूया विवियन आपल्या संघासाठी काय जादू दाखवतात. चांगला तटवण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग झालेली आहे परंतु एक धाव घेण्यामध्ये रमेदी संघ यशस्वी. चांगला स्टेप शॉट मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव आणि एक धाव करून आता धाव संख्या झालेली आहे 12. स्वीप शॉट आणि 4 धावा. सुंदर असं खेळाचं प्रदर्शन.
2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 18. आणि पुन्हा एकदा त्रिफळाचीत आणि नील नील आणि बॅक टू बॅक खूप सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे. आणि त्रिफळाचीत केलेला आहे. दोन ओव्हर 2 बॉल आणि धावसंख्या झालेली आहे 20. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग आणि 1 धाव घेण्यात रमेदी संघ यशस्वी आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 21. चांगला असा टाटावलेला शॉट आणि शेवटच्या मुवमेंटला बॉल बाउन्स झाला आणि सीमारेषेबार 4 धावा मिळवण्यामध्ये रमेदी माता संघ यशस्वी. एकूण धावसंख्या झाली 25. दोन ओव्हर 4 बॉल धावसंख्या झालेली आहे 25. थांब रे. एक चौकार आणि ह्या चौकाराची गरज होती आणि धावसंख्या झालेली 29. रमेदी माता संघाने जे कमबॅक केलेलं आहे आणि जे 29 धावाचं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. अजून 1 बॉल या ओव्हरचा बाकी आहे. ह्याच्या पुढे अजून 1 षटक बाकी आहे. आणि रनआउट. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसली बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही बस काय झाले नाही सीमा बस काय झाले नाही बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसली बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही सीमा बस काय झाले नाही सीमा बस काय झाले नाही बसायला गेलते तीन षटका अखेरीस एकूण धावसंख्या झालेली आहे 29. आणि आता ह्या इनिंगचा शेवटचं षटक घेऊन येत आहे रेन्सली. जबरदस्त असा शॉट आणि डायरेक्ट सीमारेषे बार 6 आणि आउट. चांगली अशी बॅटिंग चालू होती परंतु आता हा विकेट. आणि ऑफचा बॉल पण 1च धाव आणि ह्या 1 धावेनंतर एकूण धावसंख्या 30. आणि आता शेवटचे 4 बॉल बाकी.
चांगली फिल्डिंग. कदाचित 4 धावा गेल्या असत्या, परंतु बॉलरने चांगली फिल्डिंग केलेली आहे. शेवटचे 3 बॉल. चांगला तटवण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. छान असं क्षेत्ररक्षण आणि 3 धाव वाचवलेल्या आहेत. फक्त एकच धाव रमेदी संघाला मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 31. आणि रनआउटसाठी अपील. रिव्ह्यू थर्ड अंपायर. आउट. आणि आउटचा इशारा. हा विकेट पडलेला आहे. आणि हा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. आणि हा चांगला स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि 4 धावा. आणि ह्या 4 धावे खेरीज एकूण धावसंख्या झालेली आहे 35. आणि बागाई संघासमोर 36 धावांचं एक टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. तू आहे टॉप जशी चेरी चेरी, प्यारी प्यारी जस्ट लाईक अ केरी बेरी. घेऊन ये फिर दे द लिप शाईन, ती जशी गोल्ड माइन फ्लेक्स करे व्हेरी व्हेरी. क्लासी सासी फ्लॅशी फ्लॅशी जॅम बेबी तू आहे स्टार. बॉलिवूड टू हॉलिवूड पार, पाहिजे लुई विटो गुची शनेल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. पांढऱ्या कलरचा मोगरा केसाला लावून चाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. हॅलो. आता भागाई संघाला विजयासाठी छत्तीस धावांची आवश्यकता आहे.
दिघे भाऊ कृपया स्टेजचे संपर्क साधा. दिघे भाऊ. पहिलाच बॉल चांगला तटवलेला आहे आणि 4 धावा. तीन बॉल 6 धावा. आणि चांगली फिल्डिंग. अंपायर यांनी क्लीन फिल्डिंगचा इशारा दिलेला आहे आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. व्हाईट बॉल. अरे आणि अतिरिक्त अशा 2 व्हाईट प्लस 2 टोटल 3 धावा आलेल्या आहेत. एक अशी ही चोरटी धाव आणि 5 बॉलाखेरीज धाव संख्या झालेली आहे 11. शेवटचा चेंडू या षटकातला. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चांगला असा सुंदर असा हा गॅप शोधलेला आहे आणि ह्या गॅप मध्ये हा रनचा धावणारा हा बॉल आणि ह्या 4 धावा आणि एक षटकाखेरीज एकूण धाव संख्या झालेली आहे 15. आणि आता अतिरिक्त असे 21 धावाची आवश्यकता पुढील 3 षटकामध्ये. एका षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 15 आणि पुढील 3 षटकारामध्ये भागाई संघाला 21 धावांची आवश्यकता आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. फिल्डिंग आणि एक धाव. एक धाव घेण्यात बागाई संघ यशस्वी. चांगला असा स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु आधीच फिल्डर उभा होता आणि एक धाव. ही चौफेर बाउंड्रीची खासियत आहे की स्वीप रिव्हर्स स्वीप इथे भरपूर पाहायला मिळतात. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि चांगली फिल्डिंग आणि नॉट आउट. चांगली फिल्डिंग. दोनही संघाला सांगू इच्छितो की आपल्याकडे एक एक रिव्ह्यू रिझर्वड आहे. आपण आपल्या सोयीप्रमाणे एक एक रिव्ह्यू घेऊ शकता.
रिव्ह्यू आणि आता रिव्ह्यूची मांग केलेली आहे आणि आता आपण रिव्ह्यूकडे जात आहोत. एक अंपायर इकडे. रमेश संघाकडून रनआउटचा अपील करण्यात आलेला आहे, ज्याच्यावरती रिव्ह्यूचा आउट अंपायर आणि हा आउट आणि आपला रिव्ह्यू अजून सेव्ड आहे. रमेश संघ आपला रिव्ह्यू सेव्ड झालेला आहे, पुन्हा घेऊ शकता. संकेत आणि त्रिफळाचित थोडक्यात हा चौकार होता, परंतु हा विकेट झालेला आहे. Sacudindo o popozão, os moleques olham e elas choram. आणि 1 ओव्हर 4 बॉल, एकूण धाव संख्या झालेली आहे 17 आणि मला वाटते अजून 19 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करावी, आपणास विनंती. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फक्त एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि आता धाव संख्या झालेली आहे 18. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न.
केले बघ रे आणि हा चौकार गेलेला आहे आणि ह्या चौकार खेरीस एकूण धावसंख्या झालेली आहे 19 आणि आता 2 षटकारामध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. चांगला तटवण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असं फिल्डिंग, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि खूप सुंदर खेळाचं हे प्रदर्शन आहे. एक धाव घेण्यामध्ये बागाई संघ यशस्वी आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 20. 11 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आणि सुंदर असा हा बॉल बॅट्समनला काही कळण्याआधीच तो विकेट किपरपर्यंत पोहोचला होता. निर्धाव असा हा चेंडू. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता आणि रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि थोडीशी लूज फिल्डिंग पडलेली आहे आणि हा चौकार गेलेला आहे. आणि ह्या चौकार खेरीज धावसंख्या झालेली आहे 24. 9 बॉलामध्ये 12 धावांची आवश्यकता आणि ही एक सिंगल धाव आणि अंपायरचा नोचा इशारा मला वाटते. आणि एक धाव घेण्यामध्ये संघ यशस्वी ठरलेला आहे आणि एकूण धावसंख्या त्यांनी बनवलेली आहे 27. मला वाटते अजून 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. कृपया पंचांची उपजत घालू नका. आपल्याकडे रिव्ह्यूचा ऑप्शन आहे, घ्या. कृपया वादविवाद घालू नका. थोडंसं डिस्कशन आणि आयोजक कमिटी लिनस आणि स्नोविल हा गुंता सोडवत आहेत. आठ बॉलामध्ये 9 धावांची आवश्यकता बागाई संघ. आठ बॉलामध्ये 9 धावांची आवश्यकता आणि चांगला तटवण्याचा प्रयत्न, फिल्डिंग आणि एक धाव. बॉल टू बॉल स्कोअर जवळजवळ येत असताना आता 7 बॉलामध्ये 8 धावांची आवश्यकता आहे.
कंपल्सरी चेस आहे, लक्षात ठेवा. आपल्याकडे एक एक रिव्ह्यू सुद्धा आहे, घ्यायला कचरू नका. आणि 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 चांगली अशी ही फिल्डिंग. 3 धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. हे फार महत्वाचं होतं. आणि शेवटच्या षटकारामध्ये बागाई संघाला विजयीसाठी 7 धावांची आवश्यकता. बघूया कशा प्रकारे दोनही संघ आपल्या खेळाचं प्रदर्शन करतील. आणि 1 धाव घेण्यामध्ये बागाई संघ यशस्वी ठरलेला आहे. मला वाटते पुन्हा एकदा रिव्ह्यू कडे जात आहेत. बघूया आता रिव्ह्यू काय सांगते ते. हा आणि अंपायर डिसिजन जे होतं त्याच्यावर तटस्थ आहेत. हा नॉट आउट आणि रमेदी संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे. बागाई संघाकडे अजूनपर्यंत एक रिव्ह्यू बाकी आहे, ते घेऊ शकतात. 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. खूपच असा हा रोमांचक क्षण, अटीतटीचा हा सामना. बॉल हवेमध्ये होता, चांगला प्रयत्न होता, परंतु बॉल लांब पडला. परंतु फिल्डिंग मात्र केलेली आहे. 1 बॉल 1 धावच मिळाली, म्हणजे अजून आता 4 बॉलामध्ये 5 धावांची आवश्यकता. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा बॉल फिल्डरच्या हातामध्ये आणि 1च धाव. आणि आता धाव संख्या झालेली आहे 3 बॉलामध्ये 4 रनची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा पुढे मार आणि सीमारेषे बार चौकार. आणि ह्याच प्रकारे बागाई संघ विजयी ठरलेला आहे. दोनही संघ उत्कृष्ट खेळले. दोघांचेही आभार. रमेदी संघ आपलेही आभार. पुढील सामना